जय महाराष्ट्राची बातमी म्हणजे कारवाई होणार याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे। आचारसंहितेच्या नावाखाली जळगावमध्ये पोलिसांनी सुरू केलेलं सायबर कोम्बिंग ऑपरेशन बंद करण्यात आलं। जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर तसा आदेश पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांनी दिला आहे। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं आचारसंहितेचं कारण देत पोलिसांनी नाकाबंदी करून लोकांचे फोन तपासणं सुरू केलं होतं आणि त्यासाठी सोशल नेटवर्कवर आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर कारवाईचं कारण दिलं जातं आणि त्यावर लोकांच्या खासगी आयुष्यात पोलिसांची ढवळाढवळ का, असं संतप्त सवाल जळगावकरांनी विचारला होता। जळगावकरांचा आवाज जय महाराष्ट्रानं दाखवताच त्याची लगेचच दखल घेत लोकांचे फोन तपासणं बंद करण्यात आलंय आणि यावर पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर आणि पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जय महाराष्ट्राकडे काय प्रतिक्रिया दिली आहे ते आता पाहूया। यामध्ये आम्ही सूचना दिलेल्या आहेत, कुणी मोबाईल तपासायचे नाहीये पोलिसांनी, आणि जर काही कोणाविषयी संशयास्पद असेल, काही संशयित व्यक्ती असेल तर त्याची चौकशी करायची सांगितलेली, मोबाईल तपासायला सांगितलेले नाही। हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे सुपेकरजी, लोकांची तक्रार हीच आहे की अचानक पोलिसांनी हा ड्राईव्ह का सुरू केला? नाही, मी ऑलरेडी सांगितलं आपल्याला की आम्ही सर्वांना सूचना दिल्या आहेत, मोबाईलवर तपासायची आवश्यकता नाहीये, पण नगरपालिका अनुषंगाने जे नाकाबंदी असते त्यामध्ये लोकांची माहिती घेणे, तपासणी ठीक आहे, पण मोबाईल तपासणी करायची नसं सूचना त्यांना दिलेल्या आहेत। धन्यवाद। ठीक आहे, हे मला माहिती आताच मिळाली। असं वास्तविक आदेश तर पोलिसची केली, दाबोजी केली आहे, मी त्यांना त्यांच्याशी बोलणं सांगत आणि रस्ते बंद केला जाईल ताबडतोब। कारण इलेक्शन कमिशननं जे सांगितलेलं आहे की राजकीय काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कुठल्याही एखाद्या कार्यकर्त्याचा मोबाईल किंवा असं जर व्हॉट्सअपवर कुठे अशी न्यूज आली तर मग ते त्यांना चेक करण्याचा अधिकार आहे। जर व्हॉट्सअपवर निवडणुकीची कुठलीच जर न्यूज नसेल तर ते चेक करायचा काही विषय नाही। हाच फुंडकरजी आता प्रश्न उपस्थित करतायत तिकडचे सामाजिक कार्यकर्ते की पोलिसांनी अशा प्रकारे जर मोबाईल चेक केले मग पोलिसांवरती कारवाई करायला हवी, पोलीस अशा प्रकारे कसे मोबाईल चेक करू शकतात? आणि मी आता त्याच्याशी बोललो एसपीला सांगितले हे तुम्हाला करता येणार नाही, मी सांगितलं मी लगेच आदेश काढून ते बंद करतो। त्यांनी का केलं, काय असं केलं मला समजलं नाही। त्या निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा अर्थ कदाचित चुकीचा काढला असेल।